वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हारी बाजी को जीतना जिसे आता है। निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी एक कदम चुम के। कधी कधी पिक्चरातल्या गाण्यातले शब्द इतकं खरं असतात की एखाद्याच्या रिअल लाईफ मध्ये ते अगदी फिट फिट बसतात। जशास तसं आता परवाच महाराष्ट्र केसरीची गादा उंचावलेल्या सिकंदर शेखचं उदाहरण घ्या की। मागच्या वेळी पठ्ठ्याला महाराष्ट्र केसरीनं हुलकावणी दिली खरी, पण यावेळी गड्यानं सांगून महाराष्ट्र केसरीची गादा मारली म्हणजे मारलीच। त्याशिवाय पठ्ठ्या गंगावेस तालमीचं आणि विश्वास हरगुले वस्तादाचं नावच सांगत नसतो म्हणालेला। हमालाचा पोरगा ते महाराष्ट्र केसरी असा गाड्याचा प्रवास वाटतो तितका सोपा मुळीच नाही बरं का। आणि म्हणूनच या मुकद्दर का सिकंदर लाखो दिलाच्या अंदर असलेल्या महाराष्ट्र केसरी सिकंदरचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। पुण्याच्या फुलगावला 66वी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा पार पडली, पण स्पर्धा सुरू होण्या अगोदरपासून सिकंदर शेख यावेळी महाराष्ट्र केसरीची गदा नक्की पटकावेल अशी त्याच्या चाहत्यांना आणि खुद्द त्याला देखील खात्री होती। मागच्या वेळी हुकलेली संधी यावेळी त्याला हुकवायची नव्हती। मैदान माती सगळं रेडी होतं। पठ्ठ्या मैदानात उतरला, समोर तेवढ्याच ताकदीचा आणि तेवढ्याच उंचीचा शिवाय पूर्वीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे होता। पठ्ठ्याने हात मिळवले, शड्डू ठोकले आणि कुस्तीला सुरुवात झाली। पण अवघ्या 11 सेकंदालाच सिकंदरने झोळी डावावर शिवराजला चितपट केले आणि महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली। विजयानंतर सिकंदरने आजपर्यंतच्या प्रवासात त्याला ज्याची कुणाची साथ लाभली त्याचे आभार मानले। त्यात आवर्जून त्यानं सांगितलं की विजयानंतर त्याला आपले वस्ताद विश्वास हरगुले आणि वडील रशीद शेख यांची आठवण झाली। खरं तर पैलवानकीचा वारसा सिकंदरला पार त्याच्या वाडवडिलापासून चालत आला। सिकंदरचे आजोबा कुस्ती करायचे, रशीद शेख त्याचे वडील त्या गाड्याला बी कुस्तीचा लय नाद। तालमीत जाऊन मेहनत करता करता त्या बिगाड्यानं पैलवान होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण परिस्थिती लयच वांड असते हो। मारक्या म्हशीगत कधी अंगावरनं शिंगाव घेईल सांगता येत नाही। रशीद शेख यांची कुस्ती सुटली आणि गाड्याला घरदार चालवण्यासाठी मग मोहोळच्या बाजार समितीत हमाली करावी लागली। पण हमाल दे धमाल असणारा ह्यो गडी कुस्तीला आपल्यापासून दूर करेल तो मग कसला पैलवान हो। पठ्ठ्याने आपल्या दोन्ही पोरांना कुस्तीचं धड द्यायला चालू केलं। मोहोळला असलेल्या फाटे तालमी दोघं शेख भाऊ वस्ताद चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मग घाम गाळायला लागले। पण दोन्ही पोरांना पैलवान करताना होणारा खुराकावरचा खर्च आणि बाकी गोष्टींवर होणारा खर्च झेपेना, म्हणून मोठ्या भावानं पैलवानकी सोडली आणि एकट्या सिकंदरवरती फोकस केला। लहानपणापासून चिवट मेहनती असणारा सिकंदर 10वी नंतर मग कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत दाखल झाला। तिथं त्याला वस्ताद सचिन पुजारी विश्वास हरगुले यांनी कुस्तीचे धडे देऊन त्याच्याकडून मेहनत करून घेतली। सिकंदरचा धिप्पाड देह, पहाडा एवढी छाती आणि तेवढाच कॉन्फिडन्स आणि ॲटिट्यूड या कारणानं तो अल्पावधीतच महाराष्ट्र कुस्तीप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनला तो बनलाच, पण गाड्याची तात्काळ कुस्ती निकालात काढण्याची पद्धत, डाव टाकण्यात असलेली चपळाई या जोरावर पठ्ठ्या उत्तर भारतात देखील मुलकाचा फेमस झाला हो। बॅक थ्रो म्हणजे उलटी पट्टी आणि झोळी डाव यात माहिर असलेला हा गडी आपल्या नुसत्या एंट्रीनं भाल्या भाल्या पैलवानांना धडकी भरवतो। मग भूपेंद्र सिंग, मोनू सिंग असू द्या, नाहीतर प्रितपाल फगवाडा किंवा जसा पट्टी असू द्या, भावानं सगळ्यांचा अगदी करेक्ट कार्यक्रम केलाय आणि बक्षिसांचा असा काय रतीब लावलाय ना की मग ट्रॅक्टर अल्टो कार म्हणू नका ना, बुलेट म्हणू नका, स्प्लेंडर म्हणू नका ना, TVS गाड्या म्हणू नका किंवा अगदी दुपती मुरा म्हैस म्हणू नका, गाड्यानं कुस्तीत सारं काय मारले हो। आणि चांदीच्या गदा म्हणाल तर 50 गदा असतीलच। शिवाय महान भारत केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन असले अनेक किताब त्याच्या शिरपेच्यात आहेत। त्यात आणखी अभिमानाची बाब म्हणजे ह्यो गडी इंडियन आर्मीमध्ये हवालदार म्हणून बी कार्यरत आहे। आता एवढं सगळं पिक्चर परफेक्ट लाईफ असताना मात्र गड्याला महाराष्ट्र केसरीनं हुलकावणी दिली होती। 2 वर्षापूर्वी त्याच्याच तालमीतल्या विशाल बनकरने त्याला सेमीफायनलमध्ये हरवलं, तर मागच्या वेळी माऊली जमदाडे विशाल बनकर यांना हरवून पुन्हा सेमीफायनलमध्ये पोहोचला, पण तिथं त्याला महेंद्र गायकवाड कडून हार पत्करावी लागली। आता त्यावेळी पंचांच्या निर्णयावर कुस्तीप्रेमी आणि सिकंदर नाराज झाले खरे, पण तेव्हाच त्यानं ललकारी सोडली
की पुढच्या वेळी हा सिकंदर महाराष्ट्र केसरीची गदा नेणार म्हणजे नेणारच. मग काय, यावर्षी पहिल्यांदा अनिकेत मांगडेला हरवून सिकंदरने सुरू केलेली विजयी घोडदौड पुढे धुळ्याच्या ऋतिक राजपूतला 10-0 ने हरवून, तर अटीतटीच्या लढतीत विशाल बनकरला 9-8 ने हरवून कधी पॅसिव्हिटीचा शिकार होत तर कधी पृथ्वीराज मूळच्या पॅसिव्हिटीचा फायदा घेत त्याच्यावर विजय मिळवला. पुढे सांगलीच्या संदीप मोटेला 10-0 ने हरवून उपांत्य फेरीत हर्षद कोकाटेला हरवून आलेला सिकंदर शेख झोळी डावावर आधीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट करून नवा महाराष्ट्र केसरी बनला आणि इतिहास रचला. वडील रशीद शेख म्हणतात की सिकंदर महाराष्ट्र केसरी व्हावा म्हणून अगदी पांडुरंगाला देखील त्यांनी साकडं घातलं होतं. शिवाय आपलं टार्गेट लय मोठं आहे आणि महाराष्ट्र केसरी हा किताब त्या प्रवासातला एक भाग आहे म्हणून सिकंदरने आपले इरादे देखील स्पष्ट केले. बाकी विषय खोल पृथ्वीगोल परिवाराकडून त्याला शुभेच्छा देऊया. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा. बाकी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या परिवारामध्ये शेअर करा आणि पाहत रहा विषय खोल पृथ्वीगोल.